कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणजे हा माझा आवाजच नाही असं तुला म्हणताच येणार नाही। अरे काय रेकॉर्डिंग तुम्ही काय खेळणी घेऊन आलाय मला घाबरवायला। ही तुमची खेळणी आहेत ना, एका झटक्यात तोडून टाकू शकतो मी तुमच्या सकट। अगदीच अगदीच तुझ्यासारख्याकडून अजून अपेक्षा तरी काय करणार ना। आणि म्हणूनच आम्ही अजून 2 साक्षीदार तयार ठेवलेत। काय लकी भाई ओळखलं का? उधारी बाकी आहे। अरे माझे पैसे डबल करून देणार होता ना साल्या, बघ याच्यामध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे। मी तर माझ्या 2 मेलवर सेंड पण करून टाकलाय। आता काय करशील? काहीही करू शकत नाही हा। आता जे करायचं ते आपण करायचं। तू आम्हाला तुझ्या कोर्टात बसवलं होतंस ना, आता हे बघ। अरे तर सुरू करूयात वसूच्या कोर्टाचा कारभार। काय केलं होतंस तू त्या दिवशी? मला पॉइंट्स दिले होतेस ना, पण आता नाही। आता माझं कोर्ट, माझं न्यायालय, आणि तुला पॉइंट्स आता मी देणार। लकी किती चांगलं आहे, माझ्या कुटुंबाला बेघर होण्यापासून वाचवलं। बिचारा एकटा आहे, त्याला कुटुंबाची गरज आहे। एक पॉइंट, लकी खूप मजा करतो, सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो। मुलांना पण लकी किती आवडतो। अजून एक पॉइंट, लकीमुळे माझ्या नवऱ्याचा बिझनेस होणार आहे। अजून एक पॉइंट, लकीला बिझनेसचा अनुभव आहे, जगभरात त्याने प्रवास केला म्हणून त्याचे कॉन्टॅक्ट्स पण खूप आहेत। घे अजून एक पॉइंट, प्रसाद देवालाच साकडं घातलं। म्हटलं बाबा रे, तूच आमच्या लकीला निरोप दे आमचा। प्रसाद घे। म्हटलं चुकलं मागलं माफ कर, पण असं एकदम उठून निघून जाऊ नको बाबा। घेईल ग तो, नको काळजी करू, त्याला पण नाही राहणार। वसुंधरा काय
वसुंधरा वसुंधरा कुठे? भाऊजी हा वसुंधरा बाहेर गेलीये. हा तुमचा डबा सकाळीच तयार करून गेली होती ती. थँक्यू. एक मिनिट. वसुंधरा कुठे गेली सकाळी सकाळी? माहेरी गेलीये. माहेरी एवढ्या सकाळी? इंटरेस्टिंग. मग मला सांगायलाच पाहिजे. वाटलंच मला. सूट सूट माहेरी. वेळ नाही, काळ नाही. जयश्री कृपा करून आता सकाळी सकाळी सुरू होऊ नकोस. मग तिला न सांगता जायची काय गरज होती? आई अहो पण तिने मला सांगितलं होतं. ऐक, सासू आहेस तू? आई अगं जाऊ दे ना, काहीतरी महत्वाचं काम असेल त्यांचं. हो. तिघ जण घरात बसून मंत्रालय चालवतात की नाही? येऊन दे आता. चांगला जाब विचारते. असलं अजिबात काही करायचं नाही हं तू. हे साधी गोष्ट आहे जयश्री. रानडेंना त्यांच्या मुलीशिवाय दुसरं कोण आहे? कुणाचा आधार आहे? आणि आता ती जाते म्हणजे त्यांना काय हवं नको ते बघायला जाते ना. आणि गेलंच पाहिजे. मग घरातच बसून राहायचं होतं ना. लग्न कशाला केलं? एक मिनिट आकाश, मी एक काम करतो. मी पण जातो त्या रानड्यांकडे गप्पा मारायला. बाबा नाही नाही, काय जातो ना. काहीतरी त्यांना दिवाळीच्या गिफ्ट द्यायचेच आहेत ना, ते जाऊन देऊन येतो. बाबा प्लीज नाही हा. तुमची तब्येत अजून एवढी बरी नाही झाली की तुम्ही तिकडे. काय नाही, बरं आहे मी. रिक्षाने जाईन, रिक्षा तिकडे थांबवेन, वेटिंग वर ठेवेन तिकडे. त्यांच्याशी बोलेन, त्याला गिफ्ट देईन आणि त्याच रिक्षाने परत येईन. काय त्यात? बघितलं साकाश? मला डिवसण्यासाठी म्हणून ते मुद्दाम सुनेची बाजू घेतात, पण आपल्या तब्येतीची काळजी करत नाही हा माणूस. मी पण बघतेच. तुम्ही घराबाहेर जाऊन दाखवाच मला. जास्त बोलू नकोस हं. सांगून ठेवतो आधी. ऐक माझं ऐकणार का प्लीज? नाही नाही, हिला सांग जरा. अहो तुम्ही भांडू नका ना. आणि बाबा तुम्हाला अजून एक आठवडा तरी घराच्या बाहेर पडायचं नाही. अँड दॅट्स फायनल. बाबा ऐकताय ना तुम्ही? प्लीज प्लीज बसा. प्लीज ऐक. गिफ्टच द्यायचे ना त्यांना. हा अहो मी जाऊन देऊन येतो. आता जाता देईन. हॅपी? ठीक आहे घेऊन येतो मी. बसा. रूम मध्ये आहेत ना, मी घेतो. रिलॅक्स. व्हाउचरवर कटवलंय जावयाला आणि हे चालले गिफ्ट घेऊन. बाप झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.